अरे पाय नटा नटा कापायला लागलेत माझे. पहिली वेळ माझी विमानात बसायची. तुम्ही घाबरू नका, माझी पण पहिलीच वेळ आहे. म्हणजे पहिल्यांदा चालू तुम्ही म्हणतो. अरे असं कसं समोर माझ्याकडे बघू नका, समोर बघ समोर बघ. एक मिनिट. हो काय तुम्हाला ते कॉकपीट मध्ये कोणी सोडलं? की बाहेर असते ना हॉस्पिटल. हॉस्पिटल असते ना, चहा कॉफी देते, त्याच्यानंतर बिस्किट देते आणि चॉकलेट देते, कारण झालेलं गोळ देते. पण वडे नसतात, वडे 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 असं करत नाही ती. अहो एअर हॉस्टेस असं बोलले का हॉस्टेल करूया तुम्हाला? नाही मी त्याला सांगितलं माझा दुसरा कोणावर विश्वास नाहीये. मला त्या बावळाटाच्या शेजारी नेऊन बावळाटाच्या शेजारी नेऊन बसलो, नाही तर मला इथं उत्तर वाटतं का? आत्ताच्या आत्ता काय 35,000 फूट उंचावर होतो आपण. 35,000 फुटाच्या वर आपण. म्हणजे आता मला झोपमाळ करून इथं बसायला लागेल. तुला कळलं ना काय बावळाटा? पाहिलं का रस्त्याच्या कडेकडेनं नाही का विमान चालवत नाही का? असं वरती कसं आला बाबा? अरे काय ट्रक आहे हा? विमान आहे. मला सांग बस स्टॉपला कधी पोहोचेल? हो हे विमान आहे विमान. बस स्टँडवर कशाला जाईल? माझ्या तिकीट आलेलं आहे बस स्टॉपवर. टाकू आधी लवकर. बस स्टॉप लिहिलंय तिकीट आतमध्ये खाली गेले, मला काय येईना. स्टॉप नाही हो, बॉस्टन. हा का मग तिकडे केव्हा जाईल? एक मिनिट झालं की केव्हा पोचणार तिकडे? सांग की मला. माझं पायलट कापायला लागले असं काय करतो? जरा थांबा ना हो, मला जरा बघू तर दे. म्हणजे चार्ट बघतोय चार्ट बघतो म्हणजे पाठ नाही तुझं. म्हणजे लहानपणी अभ्यास काही केला नाही का काय? परवाचा धडे बिडे कधी पाठ केलं नाही म्हणून तुझं सगळं पाठ पाहिजे. तोंड पाठ घडा बोलते यायला पाहिजे तुम्हाला लोकांना. आणि हे किती बोलते म्हातारी. अहो मला सगळं तोंडपाठ ऐकायला की नाही, पण काय आहे आम्ही ना 1-2 दिवस जरा उशिराच पोहोचतो इतरांपेक्षा. असं का? मला वाटलंच होतं म्हणून 4 दिवसाचा डबा माझ्या बरोबर घेऊन आले होते मी. म्हणजे आज नको व्हायला खायला प्यायला मिळाली म्हणून मरले मी. काय हो काय आणलंय काय आणलंय? डब्यात काय आणलं बघायचंय तुला? खावराची मेला. तुझ्या आईने डबा बिबा बांधून दिला नाही का तुला? त्याच्यामध्ये काय आहे बघ. मला सांग वरनं विमान खाली पडतं का कवा? अहो आता विमान पडत नसतो खाली. नसतं पडत आणि पडलं विमान खाली पडलं. आणि मी उदाहरण देतोय. समजा म्हणणार किंवा विमान पडल्यावर. पण पडलंय का? अजून पडले नाहीये. आणि समजा पडलं तर विमानाला बघा 3 इंजिन असतात 3. आता पहिलं इंजिन बंद पडलं की दुसरं ऑटोमॅटिक सुरू होतं. दुसरं इंजिन बंद पडलं तर तिसरं ऑटोमॅटिक सुरू होतं. आणि तिसरं बंद पडलं की विमान हवेमध्ये असं चरंगीत राहतं. झालं याचं करून झालं. किती अबद्ध बोलते आजीबाई तुम्ही. म्हणजे तरंगत नाही. अहो असं होत नाही. आणि एक तर अहो इंडियन एअरलाईन्सचं विमान आहे. एक तर पाऊस पडतोय त्यातून 3 मंत्री बसलेत आतमध्ये. म्हणजे माझ्या मागं संत्री खात होता तो मंत्री का? आणि मंत्री विमानामध्ये असं की विमान भक्कल पडतं खाली. असं नसतो. अहो मंत्री म्हणजे किती देशाच्या महान व्यक्ती आहेत होते. अहो ते पडलं तर वाचणार कोण? आपला देश वाचेल. नाही ते बरोबर आहे तुमचं. पण मला एक सांगा, तुम्ही याला तिकीट काढून? नाही मी माझ्या बरोबर माझं नातू आहे. तिकडं माग बसून काय खरडत होत, काय खट्टीप गाळत होता. बजाराला एवढं पोरग येते लहान ग. तो पण पहिल्यांदाच बसलाय का विमानात? तसं नाहीये. म्हणजे कसं आहे त्याला ना ते खिडकीच्या बाजूची सीट आली होती बसायला. पण तिकडे एक पापाजी बसला होता. दिस ना त्याला ती सीट. ती केवढा समजलं पोराला बसू दे, लहान घे बसू दे, पण ऐकत ना ते छान मांडून बसला. म्हणून म्हणजे आपली एअर हॉस्पिटल आहे ना, तिला सांगितलं मी. एअर हॉस्टेस? तिला सांगितलं की ते पापाजीच्या कानामध्ये जाऊन तर गुजगुज 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 बोलली. तर तो पापाजी उठला ना तिकडनं टाइमिंग कमी एकदम. काय बोलताय का तुम्ही? ती एअर हॉस्टेस अशी कुटू 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 काय बोलली हो का? हेच मला कळलं ना. म्हणून तिला असं बाजूला कोपऱ्याला घेऊन विचारलं तर मला म्हणली 2 हाताने धर बाबा, 2 हाताने ती धर. तर मला म्हणाली
की त्या पापाजीच्या कानात जाऊन मी सांगितलं की शेजारची शीट आहे ना खिडकीची ती बॉस्टनला जाणार नाही. बॉस्टनला जाणार नाही. कसला आवाज आहे? एक मिनिट काय आहे? एक मिनिट थांबा, जास्त गोंधळ घालू नका. थांबा तर मी कंट्रोल रूमला जरा फोन करतो. एक मिनिट एक मिनिट थांबा. फोन कुठे आहे? आता इथे फोन कुठे असतो? नाही का तुझा? नाही खिशात नाही. एक मिनिट इथे फोन असतो. अरे बापरे, हा गेअर आहे. थांबा एक मिनिट आहे कंट्रोल रूम. हॅलो 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 उत्तर आहे. हॅलो 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 हॅलो. आता तुम्ही बोला घ्या. तुम्ही बोला घ्या. तुम्ही बोला घ्या. तुला मदत करत होती. मध्ये आपले हॅलो 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 ते फालतूगिरी चाललंय का? चाललंय का तुमचं? नाही साहेब, तुम्हाला नाही साहेब. तुम्हाला नाही साहेब. एक जरा माझी एखादी शंका होती. नाही इथे असं ढाक घंग डांग डांग असा आवाज आला तर नक्की आवाज कुठला तुम्ही सांगाल का? हो काय काय काय? नाही ते म्हणतात एक विमान दुसऱ्या विमानावर कोसळलं, तो आवाज तुम्ही ऐकलाय का? हे विमान आपलं आपटलंय. म्हणजे तू समोरच्या विमानाला ठोकलं का काय? विमान गेली वर्ष घे अंडे 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 अरे काय अंडे अंडे अंडे? अरे काय एसटी आहे ही? असे बोलू का उभीच आल्या मोठ्या. आता काय करू मी? पडणार का काय इथं खाली? अहो असं तुम्ही घाबरू नका. हो पॅराशूट घ्या. आता प्रसंग काय आहे? येळ कुठल्या का डोक्याला तेल लावून कमी उडी मारायची? अहो आजीबाई, पॅराशूट म्हणजे ते आता छत्रीसारखं नसतं का? त्याला असं लोंबकळून लोकांचे खाली येतात. नाही काय येतात? कळलं का तुम्हाला? त्याला पॅराशूट म्हणतात. कळलं का? तर ते घ्या आणि खाली उड्या मारा. सगळे उड्या मारताय. पण मग आता नातू तिकडे बसलाय ना खिडकीशी. अरे त्यांनी पण पॅराशूट घेऊन उडी मारली. तुम्ही एकटाच राहिला. तुम्ही पण उड्या मारा. मी कसं उड्या मारणार? माझ्याकडे पॅराशूट नाही ना. अरे माझ्याकडे एकच आहे ते मला हवंय. मी कसं जाणार खाली? मला काय थांबा तुम्ही एक आहे. तो बघाचा पापच आहे ना, त्याच्या सीटवर एक पॅराशूट आहे. आणि मग तो कसं खाली उतरला? त्यांनी तुमच्या नाताचं दप्तर घेऊन उडी मारली.